विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, मी एक इमॅजिन करायला सांगते तुम्हाला, ठीक आहे? समजा आपण ठरवलं की आपल्याला ट्रिपला जायचं आहे. हं? आणि ट्रिपला जायचं आहे तर सगळ्यांना खूप आनंद होणार की आपल्याला एक्झाम टाईममध्ये ट्रिपला जायला मिळते. ओके. तर या ठिकाणी एक अट अशी असणार आहे की आपल्याला ट्रिपला तर जायचं आहे, पण मी तुम्हाला तिथे एक अट अशी घातलेली आहे की एकच बॅग आपल्याला घेऊन जायची आहे आणि ट्रिप आहे 4 दिवसांची. आणि ती बॅगसुद्धा मीच तुम्हाला देणार आहे आणि ती अगदी छोटी असणार आहे. म्हणजे जेमतेम कपडे बसतील अशी ही छोटीशी एक बॅग असणार आहे आणि ती एकच बॅग तुम्हाला काय करायची आहे, कॅरी करायची आहे. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही घरी जाल आणि घरी गेल्यानंतर मी जी दिलेली बॅग आहे त्या बॅगेमध्ये म्हणजे जे काही साहित्य ठेवायचं आहे त्या साहित्याची तुम्ही एक लिस्ट बनवाल आणि जे अगदी इसेन्शियल आहे पुढच्या 4 दिवसांसाठी तेच तेवढं त्या बॅगेमध्ये तुम्ही काय करणार, कॅरी करणार आहात. तर नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजही एक नवीन विषय घेऊन मी आलेली आहे. ते म्हणजे लेस टाईममध्ये तुम्हाला बेस्ट वे सांगणार आहे स्टडीचे. ते कोणकोणते आहेत त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघायचं आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला कोणतं स्टडी मटेरियल रेफर करायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे तर तुमच्या पुढे ना हा प्रश्न पडलेला असणार आहे की वेळ खूप कमी आहे, अगदी काही दिवसांवरती आहे आणि जे काही स्टडीचे मागं बॅकलॉग राहिले असतील म्हणा किंवा मग तुम्ही काही टॉपिक राहिले असतील किंवा अगदी आत्ता जरी इथून पुढे जरी कमी वेळेमध्ये जर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर ती नेमकी कोणत्या टेक्निक करायची आहे, नेमकं काय फंडा वापरायचा आहे जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे, छान पद्धतीने तुम्ही रिझल्ट देऊ शकाल. तर सगळ्यात पहिले मी मागं एकदा बोलले होते 80-20 हा रूल सगळीकडेच लागू होतो. एरवी तुम्हाला ना शाळेमध्ये तुम्ही हे शिकला असाल बघा, सगळीकडे 50-50चा रूल क्रायटेरिया आहे, म्हणजे सगळीकडे समानता आहे निसर्गामध्ये सगळीकडे. पण ऍक्च्युअल मध्ये जर असं निरीक्षण केलं ना तर तुमच्या लक्षात येईल 80-20चा फंडा हा सगळीकडे काम करतो. बघा बरं, जगातले 20% लोक असे आहेत की ज्यांच्याकडे 80% प्रॉपर्टी आहे, बरोबर. जगातले 20% जीनियस लोक असे आहेत की ज्यांच्याकडे 80% नॉलेज आहे. बघा मी काय म्हणते, जगातले लोक म्हणजे जगामध्ये एक अशा गोष्टी आहेत की ज्या 20% आहेत पण ज्याच्यामध्ये 80% क्वालिटीज तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे 80-20चा क्रायटेरिया हा इथं सुद्धा लागू होऊ शकतो. आता हे कधी, जेव्हा परीक्षेला वेळ खूप कमी आहे अशी तक्रार ज्यांची असते त्यांच्यासाठी आहे. बरेचदा असं होतं की आता आपण स्टडी बद्दल जर म्हणत असाल तर अगदीच 80-20 असं न धरता आपण 70-80 अशा पद्धतीचंही धरू शकतो. मग आता याच्यामध्ये आपण असा क्रायटेरिया ठरवू शकतो की जवळजवळ 70% जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुमच्या राहिलेले जे काही 40% आहेत त्या टॉपिक वरतीच विचारले जाणार आहेत, बरोबर. या पद्धतीनं मग आता 80-20 हा जरी क्रायटेरिया आपण गृहीत धरला तर त्याच्यामध्ये होतं काय, मी हे सांगते. समजा तुमचे 10 टॉपिक आहेत, 10 लेसन आहेत, तर त्या 10 लेसन पैकी तुम्हाला 8 IMP लेसन करायचे आहेत आणि 2 हे ड्रॉप करायचे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ड्रॉप करायचं म्हटलं की प्रचंड टेन्शन येतं, बरोबर. त्यांच्यासाठी सुद्धा मला एक इथं सांगायचं आहे की जर तुम्हाला असं टेन्शन येत असेल की टीचर जर समजा मी 20% जो काही स्टडी आहे किंवा काही 2 टॉपिक मी जर या ठिकाणी ड्रॉप केले आणि नेमके त्यांच्यावरती जर प्रश्न विचारले गेले तर ची भीती, याला मी ओव्हरकम कसं करू, असं जर असेल तर फक्त या ठिकाणी स्वतःला इतकं सांगायचं आहे की आपण काही ड्रॉप वगैरे करत नाही आहोत, आपण फक्त प्रायोरिटीज बदलत आहोत. म्हणजे असं की जे पूर्ण 10 लेसन आहेत त्या 10 लेसनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की अतिमहत्वाचे टॉपिक आधी करायचे, मग थोडे महत्वाचे, मग त्याहून थोडेसे कमी महत्वाचे आणि मग अगदीच बिनमहत्वाचे. या पद्धतीने आपण क्रायटेरिया ठरवणार आणि मग आपण वेळ मिळाला तर ते करणारच आहोत. अगदीच ड्रॉप करण्यात अशी भीती सुद्धा मनातून तुम्ही काय करायचे, काढून टाकायचे. तर हे झालं आपलं 80-20 क्रायटेरिया कसा काम करतो. आता यामध्ये की नाही आपले ठरले की टीचर तुम्ही म्हणताय तसं 80-20 आपलं करूयात,
मग आता 80% जर टॉपिक करायचं असेल तर त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत हे मला कसं कळणार? तर हो, हे पण मी एक सांगते तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की अति महत्त्वाचे जर टॉपिक तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, माहिती करून घ्यायचे असतील ना, तर तुम्ही प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत, मागच्या 2-3 वर्षापूर्वीचे, 4 वर्षापूर्वीचे, ते क्वेश्चन पेपरचं जरा ॲनालिसिस करा. त्याच्यामध्ये की नाही महत्त्वाचे जे काही टॉपिक आहेत, म्हणजे सतत एकाच टॉपिकवरती विचारले जाणारे वारंवारचे BQ असतील म्हणा, शॉर्ट नोट्स असतील म्हणा, ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील म्हणा, ते कोणते प्रश्न विचारले जात आहेत याचं थोडंसं निरीक्षण करा. आणि आपल्याच लेवलवरती की नाही निरीक्षण करून एक रिझल्ट, एक एक आपण मिनिमम जजमेंट लावू शकतो की हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आणखीन एक मी पर्याय तुम्हाला सांगते. तुम्ही की नाही हे सुद्धा वापरू शकता. स्टेट बोर्डचे बरेच विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडं ना मार्क वेटेज त्यांना मिळतं बघा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे काही टॉपिक आहेत त्यांना बोर्डासाठी किती मार्कांचं वेटेज आहे हे कळतं. मग हा जर चार्ट तुम्हाला मिळाला तर खूप उत्तम आहे. त्यानुसार तुम्ही काय करू शकता, अगदी इझिली अति महत्त्वाचे टॉपिक्स कुठले ते लगेचच तुम्हाला समजतात. आता चला, तेही समजले, आता स्टडीला सुरुवात करायची आहे. तर काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही स्टडीला बसता तेव्हा स्टडी करायला बसल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमचं रीडिंग. आता एक आहे, प्रत्येक गोष्ट नका रीड करत बसू. मला काय म्हणायचं आहे बघा, सगळ्याच गोष्टीला रीडिंग नाही करत बसायचं. मग नेमकं काय करायचं, तर इथं एक आहे की पण एक आहे की सिंगल एक रीडिंग तर व्हायला पाहिजे. मग आता 80% आपण काढलेले टॉपिक, हो की नाही? तर त्याचं रीडिंग करत असताना आपल्याला काय करायचं आहे, समजा एक टॉपिक तुम्ही घेतलेला आहे. आता तो टॉपिक रीड करत असताना तुम्हाला काय करायचं आहे की पहिली 10 ते 15 पानं रीड झाल्यानंतर ते पुस्तक पूर्णपणे बाजूला ठेवायचं. आणि बाजूला ठेवल्यानंतर एक मेथड असते, ॲक्टिव्ह रिकॉल नावाची एक मेथड आहे. तर ती तुम्ही वापरायची रिव्हिजनसाठी. ती कोणती बघा, तुम्ही 10-12 पानं वाचून झाली, बुक बाजूला ठेवा. आता बुक बाजूला ठेवल्यानंतर काय करायचं आहे की स्वतःला विचारायचं की मी आत्ता काय वाचलेलं आहे आणि मला त्यातलं काय समजलेलं आहे. मग आता हे जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा तुम्ही आन्सर देता. आता हे आन्सर देत असताना तुम्ही हे कुणाला तरी समजावून सांगताय असं व्हिज्युअलाइज करून तुम्ही काय करायचं हे समजावून सांगायचं आहे. यातलं प्रत्येक वाक्य तुम्ही पूर्ण बोलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मी परत सांगते की अर्धवट वाक्य बोलू नका. पूर्ण माहिती सांगण्याचा, एखादं नाव असेल तर एखादी सनावळ असेल तर ती पूर्ण म्हणण्याचा, एखादा फॉर्म्युला असेल तर ती पूर्ण म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि जमलं तर म्हणण्यापेक्षा या स्टेपला तुम्हाला करायचंच आहे की जेव्हा तुम्ही हे ओरली सांगता, समजावून सांगत असता, तेव्हा प्लीज तुम्ही ते सांगत असताना की नाही लिहून काढण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही हे लिहिता तेव्हा लिहत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या की तुमचा एक माइंड मॅप सारखा एक चार्ट त्या पेपरवरती तयार होणार आहे. आणि तुम्हाला लिहत असतानाच पटकन कुठेतरी जिथे कुठे अडकणार आहात ती जागा काय करायची, स्किप करायची. लगेचच तिथं तुम्ही अडकला तर अरे पटकन पुस्तक बघा, मग इंटरनेटवरती सर्च करा, असलं काही करत बसायचं नाही आहे. ती जागा स्किप करा आणि नंतर परत पाठीमागे या. टेक्स्टबुक जे काही बुक आहे, रेफरन्स बुक आहे ते उघडा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडून जे काही राहिलेलं आहे ते रेड पेननी तिथं लिहा. आता हे तो एक तुमचे शॉर्ट नोट्सचाच एक प्रकार तयार झाला, बरोबर. आता पुढच्या स्टेपला काय करायचं आहे की तुम्ही जेव्हाही पुढे आता इथून पुढे वाचाल तो टॉपिक, तो काय करायचा आहे, बुक घेऊन नाही, ते नोट्स घेऊन बसायचे. मग यामुळं काय होणार आहे की तुम्ही पुढच्या ॲडव्हान्स स्टेपला जाणार आहात. तर अशा प्रकारे या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात तर तो अजून चांगला आणि ॲडव्हान्स होणार आहे. आणि मी तुम्हाला हे पण सांगते की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे तुम्ही सगळ्यात आधी ठरवता की मला आता आज संध्याकाळी जाऊन हे वाचायचं आहे, बसायचं आहे, तर सगळ्या मुलांचा हा एक इश्यू झालेला आहे की फोकस होत नाही आहे. आता फोकस न होण्यापाठीमागचं कारण म्हणजे तुम्ही काही कुठं हरवलेलं नाही आहेत, सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला आलेला प्रचंड ताण आहे, त्यामुळे ते फोकस होत नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की पहिली प्लीज 5 ते 10 मिनिटांना स्वतःला इतकं ओढून बसवा की नाही मला उठायचंच नाही, मला वाचायचं आहे, मला फक्त वाचायचं. घरी गेल्यानंतर किंवा एक संध्याकाळची एक 5-10 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं मला थोडंसं व्हॉट्सअप चेक करायचं, मला थोडासा मोबाईल बघायचा, जे काही इसेन्शियल आहे ते तेवढं बघा आणि प्लीज ठेवा आणि लगेच कामाला लागा. असं तुमच्या आतून आवाज आला की प्लीज पटकन कामाला लागा आणि लगेचच करायला घ्या. परत मग आता अभ्यासाला बसायचं आहे,
मग त्याच्या आधी थोडंसं खाऊन घेते, त्याच्या आधी थोडंसं फ्रेश होते, त्याच्या आधी थोडंसं या मैत्रिणीला फोन लावून घेते. नको आहे, अजिबात नको. उठायचं आहे, आधी अभ्यासाला बसायचं आहे. म्हणजे हे जे काही डिस्ट्रॅक्शन आहे ते तुम्ही काय करायचं आहे, कमी करायचं आहे. हे मात्र तुम्हाला करावंच लागणार आहे. बाकी त्याला इतर कुठलाही पर्याय नाही आहे. आणि जर त्यामध्ये जर तुम्ही काही स्टडीचे तुम्ही टप्पे करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही एकूण दिवस आहे तर त्या दिवसामध्ये तुम्ही किती आवर दिलेले आहेत कुठल्या टॉपिकला हे ठरवा आणि त्या टाईमटेबलनुसार तुम्ही काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे. बाकी रिटर्न पेपर आहे म्हणजे थेरीचा जर पेपर असेल तर तो थेरीचा पेपर हा तुमच्या हाताखालून जाणं फार गरजेचं आहे बाळांनो. कारण मी नेहमी सांगते की शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये आता सध्या प्रिलिमच्या पेपरचे सीझन सुरू झाले आहेत. प्रिलिमचे पेपर खूप IMP असतात, क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असतात. काळजीपूर्वक तेही द्या. उलट तुम्हाला इथं पटकन लगेच कळणार आहे की तुमचा स्टडी किती झालेला आहे, तुम्ही कोणत्या लेवलला आहात सध्या. आणि जरी समजा असं वाटत असेल थोडंसं काहीतरी वेगळं आहे, विचित्र आहे, मला अगदीच सोडवायला आलेलं नाही आहे, तर ते घरी आल्यानंतर ॲनालिसिस करा त्या पेपरला बघा नीट. आणि मग त्या क्वेश्चन पेपरनुसार जरी तुम्ही स्टडीला सुरुवात केली तरीसुद्धा छान पद्धतीने तुम्ही काय करू शकता, प्रिपेअर होऊ शकता. प्लीज पॉझिटिव्ह राहा. वेळ कमी आहे म्हणण्यापेक्षा वेळ आहे हे ध्यानात घ्या. लक्षात येत आहे का? अगदीच पण एक आहे, मी नेहमी मागेही एका व्हिडिओमध्ये म्हणालेली आहे की उद्याच पेपर आहे अशी स्ट्रॅटेजी जर तुम्ही आत्ता स्टडीची प्रत्येक दिवशी जर ठेवत गेलात तर पेपरच्या दिवसापर्यंत 100% तुमचा अभ्यास पूर्ण होणार आहे. पण अजून वेळ आहे असंही नको आहे. उद्याच पेपर आहे आणि मला आज तयारी करायची, उद्याच पेपर आहे तर माझी मानसिकता काय असेल, माझी स्ट्रॅटेजी काय असेल हे बघून स्वतःला परत प्रिपेअर करा. कारण जोपर्यंत माइंड हे आपल्याशी खेळायला नाही पाहिजे, आपण माइंडशी खेळलं पाहिजे, इतकं आपण काय असलं पाहिजे, स्ट्रॉंग आणि स्टेबल असलं पाहिजे. चला तर मग मला असं वाटतं की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं आहे स्टडी मटेरियल. मला तुम्हाला सांगायचं होतं तर स्टडी मटेरियलमध्ये तुम्ही स्टेट बोर्डचे विद्यार्थी जर असाल, 11वी 12वीची किंवा 12वीची किंवा 10वीची असाल तर तुम्ही 21 अपेक्षित वापरायला काहीच हरकत नाही. बाकी इतर कुठलंही साहित्य तुम्ही वापरू नका. इतर कुठले नोट्स असतील तर तेही प्लीज रेफर करू नका. फक्त 21 अपेक्षित जर तुम्ही केलं तरीसुद्धा तुम्ही थेरीचा जो काही पेपर आहे तो इझिली सॉल्व करू शकता. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. चॅनलवरती अपडेट राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स नक्की तुम्हाला मिळतील. धन्यवाद.